हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आणखीन एक भाग्ययोग आहे की आज आपल्याला गोंदलेकर महाराजांचं चिंतन करायचं आहे आणि आज नेमकी त्यांची जयंती पण आहे. तर अलीकडच्या काळातला एक महापुरुष असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो डाऊन टू अर्थ. म्हणजे कुठल्याही अतिरेकी याच्यात न पडता सर्वसामान्य माणसाला घेऊन आणि सर्वसामान्य माणसातून त्याला त्याचा परमेश्वर दाखवून आणि त्याच्याबरोबर त्याच्या जीवाचं कल्याण कसं करावं आणि याच्याबरोबर प्रचंड अन्नदान आणि प्रचंड सहनशीलता असे अनेक गुण त्यांच्या चरित्रात बघायला मिळतात. आणि म्हणून आपण त्यांचं आज पुण्यस्मरण करूया. तर त्यांचा जन्म म्हणजे मार्गशीर्ष वद्य दशमी ही तिथीप्रमाणे यांची पुण्यतिथी येते. तर महाराजांचं मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी 7 पिढ्या चालत होती. आणि अशा अत्यंत सात्विक कुटुंबात रावजी आणि गीताबाई त्यांच्या आईवडिलांची नावं आहेत. यांच्या पोटी माघ शुद्ध द्वादशी बुधवार शके 1766 म्हणजे 19 फेब्रुवारी 1945 या दिवशी, म्हणजे त्यावेळीची ते तिथी आणि हे आहे, या दिवशी सूर्योदयाच्या सुमाराला त्यांचा जन्म झाला. आता त्यांच्या पिढ्या म्हणजे घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती चालू होती. त्यानंतर पंढरपूरची वारी पण होती, दृष्टांत पण होत होते त्यांना, विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण होती. हा संक्षिप्त आपण थोडासा बाजूला ठेवूया आणि पुढे जाऊया. तर या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्यानंतर लहानपणापासून हा मुलगा परम मेधावी होता. म्हणजे एखादी गोष्ट त्याला चटकन समजे आणि चटकन त्याच्या लक्षात पण राहील आणि त्याच्यानंतर तो त्याचा उपयोग पण करत असे. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड म्हणजे प्रचंडच होती. म्हणजे एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्यांना 15-20 वर्षांनी समजा भेटली, 15-20 वर्षांनी भेटली तरी कालच भेटल्यासारखं ते त्यांच्याशी बोलत असत. अशा तऱ्हेची प्रचंड स्मरणशक्ती होती. बुद्धी स्मृती एकाग्रता ही सुद्धा अत्यंत सुंदर होती. याचं थोडंसं मी कारण त्याला सांगू शकतो की त्यांच्या पिढ्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्याची विठ्ठल भक्ती चालत होती किंवा त्यांच्या पूर्वजांनी जो पुण्य संचय केलेला होता त्याचं परिपाक म्हणायला काय हरकत नाही. थोडंसं एक उदाहरण द्यायला काय हरकत नाही की आपल्याला माहिती आहे टेंबे स्वामींचे वडील गणेश पंत जे होते त्यांना अपस्माराचा विकार होता, म्हणजे फिट येणं आपण म्हणतो त्यांना. आता हा विकार पण कदाचित त्यांच्या संचिताचा एक भाग, पण त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं या दृष्टीने तो त्या ठिकाणी असावा असं मला वाटतं. पण त्याच्यावर पूर्वीच्या काही उपाय असायचा, डॉक्टरी उपाय फारसे नव्हते आणि गाणगापूरला जाणं आणि सेवा करणं, लोकांना वाटायचं काहीतरी बाधा आहे म्हणून तिथं जाणं असं होतं. तर ते गाणगापूरला जायचे, सेवा करायचे. त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती ती तुम्हाला नंतर बोलून दाखवेल. तर घरी पत्नी होते, घरात सगळे लोक होते म्हणलं तरीसुद्धा हे गणेशपंत गाणगापूरला जायचे आणि सेवा करायचे आणि दत्त महाराजांचा दृष्टांत झाल्यानंतर परत यायचे. एकदा ते गेले, 1 नाही 2 वर्ष, 12 वर्ष ते तिथंच राहिले आणि तिथंच म्हणजे व्रतस्थ राहून त्यांनी दत्त महाराजांची सेवा केली. आणि 12 वर्षांनी दत्त महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितला की आता तू गाणगापुरात येऊ नको, मीच तुझ्या घरी येतोय पुत्ररूपाने.
म्हणजे किती पुण्यसंचय करायला लागतो आपल्याला याच्यावर लक्षात येईल. असा पुण्यसंचय त्यांच्या पूर्वजांनी केलेला असावा म्हणून असा परममेधावी मुलगा त्यांच्या पोटी आला. बालपणी थोडंसं शिक्षण झालं, पण काही शिक्षण झाल्यानंतर त्यांनीच त्यांच्या गुरुजींना सांगितलं की मला जेवढं पाहिजे ते सगळं मी शिकून घेतलेलं आहे, आता मी काय शाळेत येत नाही. आता हे उत्तर आजच्या व्यवहारात आजच्या काळात आपण कोणी दिलं तर आपण त्या मुलाला मूर्ख समजू किंवा दामटून त्याला जबर असेल शाळेत नाही वगैरे वगैरे. पण तसं काही झालं नाही. पण या मुलाची आवड फार विचित्र होती लहानपणापासून. त्याला सतत नामस्मरण करायचं वाटायचं, त्याला सतत अन्नदान करायचं वाटायचं आणि सतत त्याचं मन बेचीन असायचं. तर त्याला वडिलांनी विचारलं बेचीन का होतं, ते म्हणले मला गुरुशोधाची तळमळ लागली आता. कारण जो काय अभ्यास होता तर त्या अभ्यासातून आणि पूर्वजन्म म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्वामी स्वरूपानंदांनी एक छान ओवी वापरली, पहिले ते संचित ये जन्मीची कमाई आणि तिसरी ते पाही गुरुकृपा असं सांगितलं. असा ते अपूर्व योग त्यांच्या जीवनात होता असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे जे काही संचित होतं त्या संचितामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यात त्यांना वेळ घालवायचा नव्हता. आता गुरुशोधासाठी हा मुलगा लहानपणीच घराबाहेर पडला आणि मुंज झाली होती. मुंज झाल्यावर घराबाहेर पडला. म्हणजे साधारण 18 वर्ष होती म्हणायला हरकत नाही. एका मुलाला बरोबर घेऊन बाहेर पडला. आता त्यांचं वय काय असेल याचा थोडासा विचार करा. 8-9 वर्षाचा मुलगा असेल जास्तीत जास्त. 8-9 वर्षाचा मुलगा गुरुशोधासाठी घराबाहेर पडतो ही कल्पनाच आपल्याला पहिल्यांदा पैशनी पडणं अवघड आहे. पण ते पडले. पण त्यांचा काय तो हेतू सफल झाला नाही. पण वडिलांना ते कळलं. वडिलांनी शोध घेतला आणि त्याला परत आणलं त्या ठिकाणी. परंतु त्याच्यामध्ये त्यांना काय चेन पडत नव्हतं. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पत्नीचं नाव त्यांचे सरस्वती होते. 1857मध्ये आजी आणि आजोबा दोघे स्वर्गवासी झाले. गुरुभेटीची तळमळ वाढतच होती. शेवटी वयाच्या 12व्या वर्षी एक दिवशी रात्री या मुलाने गुपचूप घरातून पळून गेला. कशासाठी पळून गेला तर गुरुशोधासाठी. पुन्हा सांगतो 12व्या वर्षी गुरुशोधासाठी पळून जाणं हे काय सर्वसामान्य माणसाचं नाही आहे. हे वेडसटपणाचा झटकासुद्धा नाही आहे. हा अगदी आपण म्हणतो ना की ठरवून केलेली ही कृती आहे त्या ठिकाणी. आणि ह्या गुरु संशोधनामध्ये हा माणूस म्हणजे हा मुलगा भारतभर फिरला. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, बंगाल प्रांत वगैरे सगळं. आणि त्या काळचे जे सगळे सत्पुरुष होते 2-4 नावं त्या ठिकाणी मी सांगतो की नाशिकचे देव मामलेदार म्हणून होऊन गेले, त्यांच्याकडे गेला होता. अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्यांच्याकडे गेला होता. माणिक प्रभूंकडे गेले होता. कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस म्हणजे त्या काळातले सगळे अवतारी पुरुष जे होते त्या सगळ्यांकडे गेला आणि त्यांनी विनंती केली की मला तुम्ही अनुग्रह द्या. पण प्रत्येकाने त्याचं जवळ घेतलं, त्याचे लाड केले, त्याच्यावर खाण्यापिण्याची वगैरे सोय करायची. आणि अनुग्रहाचा विषय आल्यानंतर ते म्हणले तुझं काम माझ्याकडं नाही. आणि ते बाकी पुढं काही बोलत नव्हतं. आता याच्यातले काही जे लोक होते ते बालोन्मत्त पिशाच्या वृत्तीमध्ये होता. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणजे एकदा सांगितले की परत विचारायचं नाही आणि त्याने विचारलं पण नाही. तर मग दुसरीकडे जायचं. असं करत करत परत म्हणजे अनेक दिवस गेले त्याच्यामध्ये. परंतु यांचे गुरु संशोधन का त्या ठिकाणी काय सफळ होईना. शेवटी अशी 2 वर्ष घालवली त्यांनी संपूर्ण भारत फिरतामध्ये. आणि एक दिवशी असं थकून बसले होते. त्या रामदास स्वामींच्या परंपरेतले एक थोर पुरुष रामकृष्ण त्यांनी नावसुद्धा त्यांनी सांगतं. आणि त्यांना त्यांचा समोर प्रकट झाले असं सांगितलं जातं. प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की तू नांदेडजवळ येळेगाव या गावचे सत्पुरुष तुकाराम चैतन्य यांच्याकडे जा, तेच तुझे गुरु आहेत. आता येळेगाव कुठे आहे काय काही माहिती नव्हतं. परंतु त्यांनी काय उलट प्रश्न हे केला नाही. त्यावेळेला ते साऊथ इंडियामध्ये गेले होते त्या बाजूला. पण तसंच शोधत शोधत त्याप्रमाणे येळेगावला गेले. पण येळेगावला येण्याच्या अगोदर हे तुकामाई जे होते त्यांच्याविषयी सांगतो. हे पण बालोन्मत्त पिशाच्या वृत्तीचे होते. यांचं पण चरित्र आपण वेगळं कधीतरी अभ्यास होऊया त्यांना. तर हे येण्याच्या अगोदर 2 दिवस ते जोरजोरात ओरडत होते. हे तुकामाई पण काय कशाही अवस्थेत असायचे. लंगोटी लावली तर लंगोटी, कपडे घातले तर कपडे घातले. त्यांना गावातले लोक वेड्या तुकाय म्हणायचे, कारण वेड्यासारखेच व्यवहार होते त्यांचे. तर ते ओरडायला लागले, अरे चोर येणार रे येणार आणि सगळं लुटून नेणार. काय म्हणायचे, अरे चोर येणार रे येणार आणि सगळं लुटून नेणार. तर लोकांना काय कळायचं नाही. त्यांना वाटायचं हा काहीतरी हा नेहमी बेड्यासारखा बडबडतोय. त्याच्यातलंच एक बडबड कोणी लक्ष दिलं नाही. आणि त्या ठिकाणी आपल्या हे बालगणू, आता बालगणू आपण म्हणूया, हा मुलगा त्यांच्या ठिकाणी आला आणि समोरासमोर आल्यानंतर ते त्याच्यावर धावून गेले आणि म्हणाले मी तुझा खून करतो. काय म्हणाले, मी तुझा खून करतो. आणि यांनी लोटांगण घेतलं आणि ते म्हणाले की मी पण माझं समर्पण करतो. आता दोघांच्या म्हणण्यामध्ये काय तर आपण त्याच्यातला अर्थ एक असा घेऊया. मी तुझा खून करतो याचा अर्थ
मी तुझा देहभाव संपूर्णपणे नष्ट करतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यांनी उत्तर देतं मी पण माझ्याकडून मी सगळं आत्मसमर्पण करतो. आणि त्यानंतर 9 महिने त्यांनी तुकामाईंची अत्यंत खडतर सेवा केलेली आहे. आणि तुकामाईंचं असंच काही नव्हतं एका ठिकाणी राहतील असं नाही, कुठेही जायचं त्याचे, हे सतत त्यांच्या पाठोपाठ असायचे. ते झोपले तर पायाशी त्या ठिकाणी बसायचे आणि तुकामाई जागे झाले गेले हे त्यांच्या पाठोपाठ असत आणि सतत त्यांच्या ह्याच्यात असत. बरं, तुकामाईंचं वागणं बरोबर असेल असं काही नाही. एखाद्या म्हणजे भिक्षा मागितली मिळाली नाही मिळाली. पण गुरु जेवले नाही तर हे पण जेवायचे नाहीत. आणि असे उपास तापास वगैरे कधी कधी काट्याकुट्यातून फिरायचे, ते हे पण काट्याकुट्यातून त्यांच्या पाठीमागे फिरायचे. आणि असं करत असताना एकदा त्यांनी मात्र फार मोठी परीक्षा घेतली. म्हणजे थोडक्यात गोंधळलेकर म्हणजे आपल्या ह्या बालगणूचा देहभाव संपूर्णपणे नष्ट होईल असं त्या ठिकाणी त्यांनी त्या वर्तन केलं. आणि शेवटची एक टेस्ट अशी घेतली त्यांनी की एके दिवशी दोघं जण नदीच्या काठी गेले. तर नदीच्या काठी प्रवाहात त्याने एक खड्डा खणला. तर त्याने 2 मुलं तुकामाईंनी 2 मुलं घेतली, त्या खड्ड्यात टाकली आणि मातीवर टाकून दिली. आणि त्या यांना म्हणाले तू आता याच्यावर बस. गुरुने आज्ञा सांगितली हे मी तुम्हाला सांगतोय असं तुम्ही कधी कोणी करू नका बरं का. कारण काय की अशा गोष्टी करण्यासाठी सुद्धा काही व्यवस्थित साधना लागते आणि ती ज्यावेळेला आपली होते त्यावेळेला ह्या गोष्टी सहज घडून जातात असं म्हणायला हरकत नाही. तर त्या ठिकाणी त्याच्यावर बसले आणि ते म्हणले इथं जप करत बस आणि ते लांब बसले. आता या मुलांच्या आईवडील शोधत आले तर कुठं सापडेना एक गोसावडा तिथं बसलेला होता. त्याला विचारलं, एक तो मुलगा लहान मुलाला विचारण्यात काय अर्थ नाही म्हणून त्यांना तुकामाईंना विचारलं, गावातले होते म्हणून, की मुलं तुकामाईंनी काय सांगावं. ते म्हणले तो मुलगा बसलाय ना मुलगा, त्याने तुमच्या दोन्ही मुलांना जमिनीत गाडलेलं आहे आणि त्यांच्या हा उरावर त्यांचा बसलेला आहे, त्याला धरून धोपटा बरोबर मिळेल तुमचा. काय गुरु आणि काय शिष्य सांगताय. आता हे सगळं विचित्र आहे. त्याप्रमाणे थोडंसं झालं पण यांनी हूं का चूक केलं नाही. मग त्यांना तुकामाईंना ज्यावेळेला वाटलं की आता हा म्हणजे आपण म्हणतो ना तितिक्षा नावाचा गुणधर्म आहे. म्हणजे जी मोक्षाची साधनं सांगितली जातात त्याच्यात एक तितिक्षा नावाचा प्रकार आहे. तो तितिक्षा म्हणजे काय, आपल्या लोकी किंवा परक्या लोकी म्हणजे आपल्याकडं किंवा दुसऱ्या गावात गेल्यानंतर आपला अन्याय नसताना म्हणजे आपण कोणाला त्रास दिलेला नसताना सुद्धा आपल्याला जात झाला कुठलाही काही क्वाचित मानसिक झाला तर जो जात क्षोभीर बी उठवताना म्हणजे त्याला रिॲक्शन काही द्यायची नाही. क्षोभीर बी न उठवता अंगी सहाणे म्हणजे सहन करायचं. याचं आणखी मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. मागे मी सांगितलं होतं पण पुन्हा एकदा या विषयाला वळवून असं घेतो. तर अशा तऱ्हेचा हा गुणधर्म आहे. कारण कदाचित त्यांच्या गुरूंना आणि ते बरोबरच आहे त्यांना वाटलं असं भावी काळात याच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याला आत्ताच त्या ठिकाणी समजल्या पाहिजेत तरच तो त्या गोष्टीला तोंड देऊ शकेल आणि भक्ती मार्गाचा प्रसार करू शकेल याच्यामुळे. म्हणून हा तितिक्षा. आणि मग त्या ठिकाणी आले आणि सांगितलं ते खड्डा आणि त्या मुलांना हाक मारली. मुलं काही मेलीवेली काही नव्हते. आश्चर्य म्हणजे खड्ड्यात काढून त्याच्या हा माती टाकून यांच्या म्हणतो ना उरावर बसलेला होता तरी सुद्धा काही झालं नव्हतं. ती मुले हाक मारल्यावर वरती आले पळून गेली. तेव्हा मात्र तुकामाई प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं रामनवमीच्या दिवशी त्यांनी त्यांना अनुग्रह पण दिला आणि काही पथ्य पण सांगितले आणि सांगितले की इथून पुढे तू आता रामनामाचा भक्ती मार्गाचा प्रसार कर. आता तुला माझ्यापाशी थांबायची काही आवश्यकता नाही. आता या तितिक्षेचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो मुद्दाम. कारण अलीकडच्या काळातलं आता थोडंसं म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या थोडंसं समकालीनच आहे म्हणायला काही हरकत नाही. आपण सगळ्यांनी एका सत्पुरुषाचं मत या ठिकाणी नंतर सांगतो. तर त्या सत्पुरुषाने घरदार सोडून जनकल्याणासाठी बाहेर पडल्यानंतर हेच गुण स्वतः बाळगण्यासाठी एक दिवशी भिक्षा मागायला एका घरात गेले. तर भिक्षा मागा त्या बाईने काहीतरी भाकर तुकडा आणून दिला असेल तर आतमध्ये पुरणपोळ्यांचा वास येत होता. तर ते म्हणाले अहो तुम्ही पुरणपोळ्या खातात आणि मला काय भाकरी तुकडे देत आहे. तर ती बाई मग जरा अस्वस्थ झाली पण आत गेली आणि तिने आपल्या नवऱ्याला कदाचित सांगितलं असं. नवरा बाहेर आला आणि तुला पुरणपोळ्या पाहिजेत का म्हणून त्याने बडवलं. आपले नाव सांगतो आता गाडगे महाराज त्यांनी बडवलं. नाव पण आहे ना, ज्यांनी बडवलं त्याचं पण नाव आहे त्या ठिकाणी. तर त्यांनी मग बडवलं. पहिल्यांदा साधा बडवलं तरी प्रत्येक फटका मारल्यानंतर विचारायचं काय पाहिजे, पुरणपोळी. हातात चाबूक घेऊन आलं ते. एक चाबकाचा जोरात फटका मारायचा, विचार काय पाहिजे, हे म्हणायचे पुरणपोळी पाहिजे. दुसरा फटका मारायचा, काय पाहिजे, पुरणपोळी पाहिजे. तो चाबूक तुटला. तर ह्या माणसाने काय केलं की बाबळीचा एक फाटा पडलेला होता. बाबळ म्हणजे आपल्याला माहिती काटाचा.
तो घेतला आणि त्याने आपल्या चरित्र नायकाला बडवायला सुरुवात केली. काय पाहिजे? पुरणपोळी. तो फाटा तुटला. मग वैतागून तो घरात गेला. अंगात सगळीकडे बाभेचे काटे रुतलेले होते. तशा अवस्थेमध्ये ते एका म्हणजे संध्याकाळ झाली होती, एका घरापाशी एका झोपडीपाशी गेले आणि कोपऱ्यात पडून राहिले. तिथून त्या गावचा एक सोनार येत होता. ते विवळणं ऐकून नंतर तो जवळ आला आणि तो म्हणला काय झालं? ते काटे बघितल्यानंतर तो सोनार व्यवस्थित काढू शकतो. सोनाराने हे सगळं काटे काढले आणि विचारलं हे कशाने झालं? ते म्हणले आज मला पुरणपोळी खायला मिळाले. म्हणजे आपल्या मनातला एक सूक्ष्म भाव सुद्धा त्या ठिकाणी भावी काळात नको म्हणून स्वतःला त्या ठिकाणी काळीक मानसिक त्रास करून घेणे, तो सहन करणे, याचं नाव तितिक्षा. असा तितिक्षेचा प्रकार त्या ठिकाणी होता. त्यामुळे भावी काळात म्हणजे गाडगे महाराजांचा सांगतो, भावी काळात ते आयुष्यात कधी कुणाच्या घरात जाऊन जेवले नाही. भिक्षा मागायची. काही दिवसांनी ते प्रसिद्ध आलेल्या त्यांच्या नावाने हजारो लोक जेवण त्या अन्न संदर्पण व्हायचं, हरिनाम सप्ताह व्हायचे, हजारो लोक पंक्तीत जेवायचे, हजारो म्हणजे न मोजता येणे इतके जेवायचे. पण तरीसुद्धा हे सगळं जेवायला घातल्यानंतर हा माणूस परत 3 घरं जाऊन भिक्षा मागायचा. कधीही ते पंक्तीत जेवले नाहीत किंवा काय जेवले नाही. मी किती त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःमध्ये ते गुण बांधवला असेल हे आपल्याला सांगायचं हरकत नाही. अशा तितिक्षेचं आहे त्याच्या झाल्यानंतर त्यांना प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता तू तीर्थयात्रा कर. त्याप्रमाणे ते तीर्थयात्रेला गेले. उज्जैन मागे नैमिषारण्यात गेले. तिथं 2 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. या तपश्चर्येमध्ये आळंदीचे नरसिंह सरस्वती, आपण जर का आळंदीला गेलात तर माऊलींचा आता रथ तो काढत नाही, पण मोठा रथ आहे. आळंदीचं नरसिंह सरस्वती म्हणून देवस्थान आहे. तर ते नरसिंह सरस्वती त्या ठिकाणी होते. असे त्या ठिकाणी 5-7 लोक तपश्चर्या करत होते. एकच मिनिट, सायलेंट करायचं राहिलं. बंदच. तर असे तिथं 6 जण तपश्चर्या करत होते आणि एक असं मोकळं होतं. तर जणू काही यांचीच वाट बघत होते. अशा तऱ्हेने आपले गणुबुवा, आता गणुबुवा म्हणू आपण त्यांना, गणुबुवा गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे तुझ्यासाठी असं नाही, तू तपश्चर्या कर. त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष अत्यंत खडतर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या झाल्यानंतर ते पुढे त्या ठिकाणी काशीला गेले. आणि काशीला एक विचित्र प्रसंग घडला की त्या ठिकाणी एक श्रीमंत अत्यंत व्यापारी होता. त्याचं निधन झालं म्हणून त्याला घाटावर आणलेलं होतं. आता पुन्हा एकदा सांगतो, साधू संतांच्या जीवनामध्ये ते चरित्र म्हणजे चमत्कार हे घडलेले असतात. का घडलेले असतात, कसे घडले असतात, आपण फार चिकित्सा करायची नाही. आपण त्याच्यातून बोध घ्यायचं आणि पुढे जायचं. तर त्याची बायको आता हे साधू पुरुष बसलेले होते म्हणून नमस्काराला आली. नमस्कार केल्याने त्याने आशीर्वाद दिला. तर ती म्हणजे म्हणाली की का हो माझे म्हणजे पतिराज तिथे गेलेले आहेत. ते म्हणजे असं कसं झालं? मग त्या ठिकाणी मृतसंजीवन त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि मृत्यूसंजीवन केल्यानंतर तो अत्यंत श्रीमंत व्यापारी होता. तो अत्यंत खुश झाला. तो म्हणाला मी तुमच्या सेवेसाठी काय करू? त्याने सांगितलं तू हरिआठ कर. आता हरिआठ कर म्हणजे काय? आपण जसं कुंभमेळ्यामध्ये आपण कदाचित थोडंसं फार बघितलं असेल की त्या कुंभमेळ्याच्या कालखंडामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी येतात. त्यांना इच्छाभोजन दिले जातं आणि त्याच्यात 12 महिने म्हणजे ते काही सप्ताह असेल किंवा जेवढे दिवस ठरवत असेल तिथं सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे परमार्थविषयी कार्यक्रम जातात. मग भजन असतील, कीर्तन असतील, अन्नदान असेल, नंतर आणखीन जपजाप्य असेल, काही व्रत असतील, हे सगळं त्या ठिकाणी होतं. असं त्या ठिकाणी केलं. त्यांनी त्यांची हत्तीवरनं मिरवणूक पण काढली. तिथं खूप प्रसिद्धी झाली त्यांची. पण त्यानंतर त्या ठिकाणी निघाले आणि गोंदवल्याला परत आले. आता आपण त्यांना गणुबुवा म्हणूया. आता 12 वर्ष घर सोडले होते आणि 9 वर्षांनी घरी परत आले. तर लिंगोपंतांचा म्हणजे वडील गेले, लिंगोपंतांचा मुलगा साधूहून आला आहे म्हणून त्या ठिकाणी ते दर्शनाला आले. आता ते दर्शनाला आले त्याचं तर थोडीशी गंमत अशी झाली. पहिले ते आले ते स्वतःच्या घरात गेले नाही. तर तिथे एक मारुतीचं मंदिर आहे. आपण गोंदवल्याला गेले तर हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये उतरले आणि त्यानंतर मग आपल्याच घरी जाऊन भिक्षा घेतली. तर गोंदवलेकर महाराजांना आता माझ्या तोंडातून गणुबुवा येईल कधी गोंदवलेकर महाराज पण येईल. तर त्यांना घट्टदही फार आवडायचं. तर त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेले आणि काय भिक्षा घातली असेल त्यांना. ते म्हणाले नाही नाही आतमध्ये ते एका म्हणजे आपण मातीचं गाडगं असतं ना छोटंसं, आपण याला वापरतो संक्रांतीला वापरतो, त्या गाडग्यामध्ये दही आहे, ते दही मला ते म्हणे. तर त्यांच्या एकदम लक्षात आलं की हा दही मागतो याचा अर्थ हा मुलगा काय म्हणजे
कारण आपल्या मुलाला, आपल्या नातवाला दही आवडतं हे त्यांना माहिती नव्हतं. मग एकमेकांची ओळख पटली वगैरे, सगळं पुढचे सगळे प्रकार झाले. आणि त्यानंतर काही काळ त्यांनी गोंदवलेमध्ये वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी एक राम मंदिर बांधलं आणि रामाची स्थापना होऊन प्रपंच लोकांच्या अडचणी आणि याच्यावर त्यांना भक्तिमार्ग लावणे हे सुरू केलं. ही पण जागा थोडीशी अपुरी पडली, तर मी 1894-95मध्ये आणखीन एक राम मंदिर बांधलं. तिथं थोरलं राम मंदिर आणि धाकटं राम मंदिर अशी 2 राम मंदिर आहेत. पुढच्या काळामध्ये आणखीन इथं मंदिरं निर्माण झाली. अशा तऱ्हेने अत्यंत सुंदर म्हणजे त्यांचा प्रपंच चालू झाला. आता पत्नीला पण आणलेलं होतं त्या ठिकाणी. उत्तम प्रपंच चालू झाला होता. म्हणजे आपण म्हणतो ना, अतिथी सत्कार फळ. त्यावेळेला त्यांच्या आईला असं वाटलं की आपण काशी यात्रेला जावं, म्हणून आईच्या आग्रहासाठी ते त्या काशीला गेले आणि काशीला त्यांनी दानधर्म बरोबर केला. अयोध्येला पण गेले, तिथं पण दानधर्म केला. आणि दानधर्म करताना ते आईला सांगायचे की एक घोंगडी अंतरलेली असते, घोंगडीवर तू बस आणि तुला दानधर्म करायचा वाटला तर तू घोंगडीच्या खाली हात घाल आणि तुला लागतील ते पैसे घेऊन लोकांना वापर. आता या घोंगडीच्या खाली हात घालायचे पैसे त्या आईला राहावे ना. आईने विचारलं, गडूबो एवढे पैसे आले कुठं म्हणले. तर आई ते म्हणाले, तुला काय काळजी करू नको, तुला वाटेल तेवढा दानधर्म कर. आणि त्यानंतर आईला त्यांनी विचारलं सुद्धा, आता तुझी काय इच्छा राहिली का? ते म्हणले, आता माझी काही इच्छा राहिली नाही. ते म्हणाले की आता काय वाटतं? ते म्हणले, तर रामरायाची चेंडीच मला त्या ठिकाणी आता राहावंसं वाटतं. ते म्हणले, तुझी इच्छा ती पण इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे गीताबाईंचं त्या ठिकाणी निधन झालं आणि त्या ठिकाणी त्यांचा क्रियाकर्म उठकून त्या ठिकाणी ते परत आले. आता गोंदवलेला परत आले. त्या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रपंच चालू झाला. पण काही दिवसांनी 1896मध्ये त्यांना पुन्हा तपश्चर्येसाठी घराबाहेर पडावंसं वाटलं. परंतु घराबाहेर पाडायचं म्हटल्यानंतर कुठलाही मोह राहायला नको, म्हणून त्यांनी सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि सांगितलं, तुम्हाला पाहिजे ती वस्तू इथून घेऊन जा. म्हणजे घर लुटवलंच म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे कुठलाही मोह आपल्याला राहायला नको म्हणून. आणि हे सगळं घर लुटवलं, घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्या आपण म्हणतो ना, ते बैलगाडीत जाऊन बसले. आणि बैलगाडी थोडीशी पुढं गेल्यानंतर त्या एक पुजारी त्यांचे जे राम मंदिराचे होते ते धावत धावत होते आले आणि ते म्हणले की थांबा थांबा, आता महाराज म्हणूया. पण महाराज जाऊ नका. म्हणजे काय झालं, ते म्हणजे रामरायाच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह व्हायला लागले. मूर्ती आपण जाऊन बघू शकता. मूर्ती संगमरवरी आहे, ती कशी आली काय आली ते आपण नंतर थोडंसं बघू. तर संगमरवरी दगडी मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येईल का, असा प्रश्न आपण विचारला तर उत्तर नाही असं येतं. परंतु भक्ती मार्गामध्ये अशा अनेक अशक्य गोष्टी घडतात. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते परत परत पळत आले, तर रामरायाच्या डोळ्यातून अश्रुप्रवाह व्हायला लागले होते. तर त्यामुळे ते म्हणाले की जर का माझ्या जाण्याने रामरायाला एवढं दुःख होत असेल तर मी काय आता जात नाही, मी आता इथंच राहतो. म्हणून रामरायाला सांगितलं वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी राहिले आणि परत त्यांचा भक्ती मार्गाचा प्रवास. मध्यंतरात त्यामध्ये शनी मंदिर पण स्थापन केलं, नंतर दत्त मंदिर पण स्थापन केलं. मग अनेक विद्वान लोक त्यांना भेटायला यायला लागले. त्याच्यातले दोघांचा मी उल्लेख करतो. लोकमान्य टिळकांची त्यांची भेट झाली होती आणि जिन्सीवाले नावाचे एक अत्यंत विद्वान माणूस पुण्यातले होते, त्यांची भेट झाली. त्या दोघांनी महाराजांना वेदातले अनेक कूटप्रश्न विचारले. पुन्हा मी सांगतो, त्यांचं शिक्षण जेमतेम 2री-3रीपर्यंत झालेलं होतं. परंतु आता मी थोडासा रेफरन्स असा घेतो की ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अवस्थेला योगभ्रष्ट असं म्हणलेलं आहे. बाळपणीच सर्वज्ञता येऊन वरिता येते, असं माऊलींचं ओळख. त्याप्रमाणे त्यांचे म्हणजे गेल्या जन्मीचं सगळं साठवलं तर ते ज्ञान घेऊनच ते आले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायला लागला नाही. आणि हे आपल्याला व्यवहारात सुद्धा दिसतं बरं का. काही लहान मुलं अशी परम मेधावी असतात की त्यांना सहज जमतात काही काही गोष्टी, आणि सहज जमतं, इतक्या चांगल्या गोष्टी जमतं. आपण म्हणतो अरे बापले, एवढी वर्ष आपल्याला लागली, ज्या मुलांना सहज कसं जमतं. अलीकडे सुदैवाने आपण म्हणतो सोशल मीडिया खूप प्रभावी झालेलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर असं येतात. आता काही दिवसापूर्वीची गोष्ट मी सांगतो. आळंदीला एक मुलगा आहे, 8 का 9 वर्षाचा आहे जेमतेम. त्याची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी त्यांनी 9,000 वयात 700 श्लोक आणि त्याची टेस्टिंग पण लोकांनी केलं. त्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. आणि असे ज्ञानेश्वरी संपूर्ण पाठ असलेले अनेक लोक आपल्या महाराष्ट्रात आहे. गजानन विजयपोथी पाठ असणारे पण बरेच मंडळी आहेत. बापट काकू काही दिवसापूर्वी गेल्या. तर हे सगळं पुण्यसंचय घेऊन आलेले असतात आणि त्या पुण्यसंचयामुळे या सगळ्या गोष्टी होतात असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा 1905मध्ये लोकाग्रस्त होते, त्या ठिकाणी काशीला गेले. काशीला त्यांनी दानधर्म केला. ते तर चांगला उत्तम म्हणजे
सप्ताह वगैरे सगळे केले. तर तिथे एकदा बोट बुडत होती. तर ते म्हणजे आपण म्हणतो ना की बोटीतून आपण तिथं काशीला गेले की आपण सगळे जातो त्या ठिकाणी. घाट बघायला की आपल्या बोटीतून जात असताना गंगेचं पात्र खूप मोठं विशाल आहे आपल्याला माहिती आहे अजूनही. तर त्या बोटीला भोग पडलं ते बोट बुडायला लागली. आता बुडायला लागल्यानंतर लोक घाबरले. त्या महाराज म्हणाले काय काळजी करू नका. त्यांनी स्वतःची छाती जी होती ती छाती त्या भोकावर ठेवली आणि म्हणाले सगळ्यांनी रामनामाचा जप करा. आणि सगळ्यांनी आता जीवावरच घेतलं म्हटल्यानंतर अगदी लोक कंठशोषापासून सगळे रामनामाचा जप करायला लागले. आणि जप इतका चांगला झाला की ते नाव बुडायच्या ऐवजी हळूहळू आपल्या काठाला त्या ठिकाणी आली. आणखी एक प्रसंग या ठिकाणी घडला की त्या ठिकाणी ते मृत संजीवनाचा प्रसंग सांगितल्यानंतर त्या ठिकाणी रामनामाची महती वगैरे सांगत असताना तर रामनामाने अमुक होतं तमुक होतं वगैरे सगळं महाराजांनी सांगितलं. तर एक ठिकाणी त्या ठिकाणी एक कुष्ठरोगी आला. तर कुष्ठरोगी म्हणाला की माझं कुष्ठ जावं म्हणून महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो वगैरे वगैरे. ते महाराज म्हणाले की काय हरकत नाही म्हणे बघ. तर तिथं काही मंडळी होती. त्या मंडळीने सांगितलं त्यांनी की याचा कुष्ठरोग जाईल. आपल्यापैकी कुणीतरी त्याला घट्ट मिठी मारायची तर त्याचा कुष्ठरोग जाईल. पण तो कुष्ठरोग जो मिठी मारेल त्याला येईल. पण ज्याची रामनामावर पूर्ण श्रद्धा असेल त्याला काही होणार नाही. आता किती पेच प्रसंग निर्माण झाला. म्हणजे पहिल्यांदा पुढे आले लोक म्हणजे महाराजांनी सांगितलं की आपण त्या सेवांनी धर्माने आपण काहीतरी करायचं म्हणून पुढे आले लोक एकदा क्षणात मागे आले. तिथे एक शेतकरी मात्र पुढे आला. त्याने ते सगळं ऐकलं आणि तो म्हणाला की नाही माझी रामनामावर श्रद्धा आहे म्हणून त्यांनी त्याला मिठी मारली. तर त्याला तो कुष्ठरोग काही क्षण दिसला आणि काहीतरी नाहीसा झाला. तेव्हा महाराजांनी सांगितलं श्रद्धा इतकी पाहिजे. आपल्या नामावर श्रद्धा इतकी पाहिजे. आणि नामाने काय चमत्कार घडू शकतो हे आता तुम्हाला समजत जाते. ज्याची श्रद्धा आहे रामनामाने माझा उद्धार होईल त्याचा उद्धार होणारच आहे. पण ज्याची श्रद्धा नाही त्याच्या रामनामाने पुण्यसंचय होईल पण त्या पुण्यसंचयाच्या प्रमाणात त्याला त्या ठिकाणी ती प्राप्ती होईल असं त्या ठिकाणी त्यांनी विशद केलं. हा एक फार सुंदर प्रसंग झाला. आणि त्यानंतर पुन्हा महाराजांना नैमिषारण्यात जावंसं वाटलं 1906 साली. तर त्या ठिकाणी झालं होतं असं की आधीच्या त्यांच्या नैमिषारण्याच्या प्रवासामध्ये आपले नानासाहेब पेशव्यांनी त्यांची गाठ पडली होती. नानासाहेब पेशव्यांना अतिशय वाईट वाटत होतं कारण पेशवाई सगळी बुडाली होती त्यामुळे फार वाईट वाटत होतं. अत्यंत खिन्न अवस्थेत होते. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला. ते एका नैमिषारण्यामध्ये एका गुहेमध्ये त्या ठिकाणी राहत होते. ते सिक्रेट प्लेस होतं. कोणाला फारसं त्या ठिकाणी माहितीच नव्हतं. आता नानासाहेब पेशव्यांचा अंतकाळ कसा झाला इतिहास काहीतरी वेगळं सांगतो. पण महाराजांच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे की त्या ठिकाणी महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं की आत्ताचा काळ जो आहे हा तुम्हाला अनुकूल नाही आहे. त्यामुळे उर्वरित काळ तुम्ही नामस्मरण करत राहता. पण त्यांना महाराजांवर श्रद्धा बसली. ते म्हणाले की हे तुम्ही म्हणता सगळं ठरेल पण माझ्या अंतकाळी तुम्ही हजर राहायला पाहिजे. ते महाराजांनी त्यांना शब्द दिला होता. त्याप्रमाणे 1906 साली नैमिषारण्य ते गेले आणि त्यावेळेला नानासाहेब पेशव्यांच्या जिथे राहत होते त्या गुहेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा अंतकाळ जवळ आला होता. त्यामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना जे काय अभय दिलं आणि त्यांच्या सान्निध्यात नामस्मरण करत नानासाहेब पेशव्यांचा त्या ठिकाणी अंत झाला. ते क्रियाकर्म उरकून ते परत आले. 1909 साली परत त्यांना असं वाटायला लागलं की झालं एवढं पुष्कळ झालं. आता आपण तपश्चर्येसाठी जावं म्हणून पुन्हा गोंदवल्याला नैमिषारण्यात जायचं ठरवलं. परंतु इथं परत ते रामरायाच्या डोळ्यात अश्रुप्रवाह सुरू झाला. दुसऱ्या 2 वेळा झालं बरं कसं 2 वेळा झालं आणि ते गोंदवल्याला परत झालं. आणि यानंतर मात्र त्याने उर्वरित आयुष्य प्रचंड परमार्थी लोकांना लावायला हरकत नाही. पहिली गोष्ट जो गोंदवल्यात येईल त्याला ते जेवल्याशिवाय परत पाठवत नसत. त्याला सन्मान करायला लावल्याशिवाय पाठवत नसत. आता ह्या सगळ्या पिरियडमध्ये तुमच्या आमच्यासारखे भक्तिमार्गी येणं हे आपण समजू शकतो. पण महाराजांच्या काळामध्ये काही काही म्हणजे अंगावर शहारे आणणारे प्रसंग आहेत. महाराजांचं महत्त्व न सहन झाल्यामुळे त्यांच्यावर 2 वेळा विषप्रयोग झाले. त्यांना चक्क सोमल खायला घालण्यात आलं पण तरीसुद्धा त्यांनी सोमल ते खाल्लं. पण रामनामाच्या जपामुळे त्यांचा तो परिणाम नाहीसा झाला. आणि हे बघितल्यानंतर ज्यांनी तो विषप्रयोग केला होता त्याला पश्चाताप झाला. पण त्याच्यावर कुठलाही सूड न होता महाराजांनी उलट त्याला शेजारी जेवायला बसवलं. त्याला भरपूर जेवायला घातलं. त्या दोघांनी दोघांनी विषप्रयोग केला मी वेगळ्या वेळेला केला होता. तर त्यापैकी एकाला अनुग्रह पण दिला. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तितिक्षा हा गुण किती उपयोगी पडला असेल त्याला.
एखादा म्हणलं तर आता महाराजांना काय कळलं नव्हतं का हा आपल्यावर विषय प्रयोग करणार आहे, यांना कळलं होतं. पण त्यांना रामनामाचं सामर्थ्य पण माहिती होतं. त्यामुळे त्या रामनामाच्या सामर्थ्याने जपाने त्या विषयाचा त्यांनी परिणाम नाहीसा केला. ते स्वतः त्रास थोडंसं झाला, त्यांचं शरीर काळं निळं पडलं वगैरे असे त्रास झाला, पण त्याच्यातून बाहेर आले. पण तरीसुद्धा ज्यांनी आपल्यावर विषय प्रयोग केला त्याच्यावर त्यांनी कुठलाही एक माणसाला तर त्यांनी तो थांबला, पण दुसरा माणूस पळून गेला. त्याला महाराज एवढं म्हटले की त्याने आयुष्यातला भाग्ययोग चुकवला. कारण काय, जेवण घालून महाराज त्याला अनुग्रह देत असं किंवा काय जे त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवत असं. जरी विषयप्रयोग केलेला असला तरी ते त्याच्यावर सूड उगवणे वगैरे नव्हतं. त्याला उलट सन्मार्गाला लावायचं. तर एक सन्मार्गाला लागला आणि दुसरा जो होता तो भीतून पळून गेला. ते म्हणले आयुष्यातला त्यांनी भाग्ययोग चुकवला. अशा तऱ्हेचे लोक त्यांना काय भेटले. आता आणखीन एक त्याच्या ठिकाणी एक कथा सांगायला हरकत नाही. एक माणूस असेल ते व्यसनी होता, त्याला गांजेचं व्यसन होतं. आता हा शब्द इथं वापरू नये, पण तो चरित्रातला भाग म्हणून मला सांगायचं वाटतं. गांजेचं व्यसन होतं. तर त्याच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की याचं गांजेचं व्यसन सोडवा. तर कोण होतं, काय होता, फार डिटेलमध्ये आपण जायला नको. तर त्या ठिकाणी त्या घरातले लोक त्याला घेऊन आले आणि सांगितलं, महाराजांना सांगितलं, हो याला असं असं व्यसन आहे. ते म्हणले काही काळजी करू नका, म्हणजे राहू द्या त्याला माझ्याकडे. तर तो राहिला. त्या महाराजांनी त्याला तीर्थ वगैरे दिले आणि ते सांगितलं की तू मी सांगितलं ते सारखा वागलास तर तुझं गांजाचं व्यसन जाईल. तो म्हणाला काय करायचं. तो म्हणाला तुम्ही महाराज रोज यायचं इथं रामाचं तीर्थ घ्यायचं आणि मी सांगतो तो जप करायचा. इथपर्यंत तुम्ही सहन करू शकता, मी पण सहन करू शकतो. पण तो गांजिकच काय म्हणाला, मी तुम्हाला शब्द देतो की मी जप करेन, पण तुम्ही पण मला शब्द द्यायचा. काय द्यायचा, की मला रोज गांजेची पुडी आणून द्यायची. काय हे कसं डिलिंग आहे तुम्ही विचार करा. आपण ऐकू का असं काही वेळ. आपण म्हणू मी तुला सन्मार्गाला लावायचा प्रयत्न करायला, पटलं तर घे, नाही तर जा तुझं पण. तू मला गांजेची पुढे आणायला कशाला सांगतो. पण महाराजांनी कबूल केलं. ते म्हणजे काही हरकत नाही, मी तुला रोज गांजेची पुढे देत जाईल. त्याच्याप्रमाणे तो पण शब्दाचा पक्का होता. तो पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जप करायचा. आणि त्या ठिकाणी महाराज संध्याकाळची आला, त्याची ती वेळ झाली, महाराज त्याला गांजेची पुडी देत असत. असं बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस काय झालं, काहीतरी उत्सव होता, त्या दिवशी महाराजांच्या पाशी खूप गर्दी झाली होती. आणि इतकी गर्दी झाली होती की महाराजांना संध्याकाळी त्याला म्हणजे त्या गर्दीतून बाहेर पडून त्याच्यासाठी पुढे आणायचं. कारण हे काम ते दुसऱ्याला सांगत नसत की नाही तर दुसरा काहीतरी भलतंच करायचा की तो व्यसनी व्हायचा नाही. कारण काय माहिती का, अलीकडे म्हणजे असं होतं, सत्पुरुषाच्या वागणुकीचा अर्थ कोणी कसाही काढतो, पण आता तो भाग सोडून द्या आपण. तर त्यांना वेळच झाला नाही की हा गांजेचा आणायला. तर त्या ह्या माणसाने वेळ वाट बघितली. तो आता बोलू नये, पण एखादा व्यसनी माणूस त्याचं व्यसन पूर्ण होत नसेल तर भयंकर अनिजी होतं. मी तुम्हाला सगळ्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो, मी पण त्यातलाच आहे. आपल्याला सगळ्यांना मोबाईलची सवय लागलेली आहे. आपलं नेटवर्क एका दिवशी गेलं तर आपली काय अवस्था होते विचार करा. आपण त्याच्यावरनं काय भव्य दिव्य करत असतो अशातला भाग नाही, परंतु आपल्याला ते थोडंसं व्यसनच लागलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर येतात नाही. आपण अनिजी होतो. विद्यार्थी तर फारच अनिजी होतात वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यातल्या पेपरातल्या बातम्या आपण वाचतो, ते काय काय होतं त्यांचं. तर एका साध्या गोष्टीमुळे माणूस इतका ॲडिक्ट म्हणजे व्यसनी होतो, तर ते व्यसन तर किती असेल त्याचा विचार करा. तो इतका अनिज झाला की तो बाकीचा विचार न करता त्या गर्दीत महाराजांच्या पुढं घुसला. महाराजांची निंदा केली त्यांनी सरळ आणि म्हणाला, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे, मी माझं वचन पाळलं पण तुम्ही मग तुमचं वचन पाळलं, कसले तुम्ही साधू वगैरे. आपण तर मग तो वेळा वाकडा काहीतरी बोलला असेल त्या. तर लोकांना काय झालं एकदम, म्हणजे लोक थोडंसं चिडले, त्याच्या अंगावर जाणार होते. पण महाराज म्हणे थांबा जरा. नाही म्हणे, यांनी मला प्रॉमिस केलं होतं, सॉरी इंग्रजी शब्द वापरतोय, की यांनी मला कबूल दिलं होतं मी रामनामाचा जप करायचा आणि मला यांनी संध्याकाळी गांधीची पुडी दिली. आता म्हणले 6 वाजता देणार होते, आता 8 वाजले, अजून याची पुढे आली नाही म्हणले. तर हे सगळं झाल्यानंतर तरीसुद्धा महाराज थोडंसं रागवायला हरकत नव्हती ना. अरे काय एवढी घाई आण. पण महाराजांनी त्याला सांगितलं, अरे म्हणजे माझ्यातून चुकलं बरं का, मी विसरूनच गेलो, पण या लोकांच्या तू काय काळजी करू नको, मी तुझ्याशी पुढे घेऊन येतो. म्हणून ते गेले. पण सत्पुरुषाच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या कुठलेही शब्द असले तरी त्याचा चांगला परिणाम झाल्याशिवाय, वाईट परिणाम नाही, चांगला परिणाम झाल्याशिवाय होतं. ते त्यांनी क्षमा मागून ते पुढे आणायला गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार संक्रमण सुरू झालं. अरे आपण रागाच्या भरात त्यांना बोललेलो आहे. गेले कित्येक महिने आपण बघतोय या माणसाचं आचरण बघतोय.
हा निस्वार्थी आहे, हा कोणाकडून काही अपेक्षा करत नाही, प्रत्येकाला जेवायला घेतल्याशिवाय घातल्याशिवाय पाठवत नाही, सगळ्यांची सगळी गाऱ्हाणे ऐकून घेतो, सगळ्यांचे सगळे वेडेवाकडे प्रकार सगळे सहन करतो आणि तरीसुद्धा तो त्यांच्या कल्याणाचाच त्या ठिकाणी धडपड चाललेली असते. अशा माणसाला आपण काय केलं तर गांजाची पुडी आणायला पाठवलं. आतून पश्चातापाने जळायला लागला तो त्या ठिकाणी आणि महाराज ती पुडी घेऊन आल्याबरोबर त्यांनी महाराजांवर लोटांगण घातलं आणि म्हणाला, महाराज माझं खूप चुकलं, तुम्हाला मी पुढचं तो बोलला, मी तुमच्यासारख्या माणसाला असं करायला लागलं, मला पश्चाताप होतोय, मला आता पदरात घ्या. ते म्हणाले, तुला गांजाच्या व्यसनाबद्दल पश्चाताप होतोय का? ते म्हणले, मला होतोय. त्यामुळे ताबडतोब जा आणि रामराच्या पायावर डोकं ठेव आणि सांग, आजपासून मी गांजाच्या पुडीला हात लावणं, गांजाला सोडणार नाही, हे व्यसन मी तुमच्या हातावर सोडलंच म्हणायला हरकत नाही. आणि हे परत तो त्याप्रमाणे केलं. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. आता विचार करा, म्हणजे काय परिस्थिती असेल. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि नंतर त्याची पातळी एवढी वाढली की काही दिवसांनी त्याला अनुग्रह देण्याचा अधिकार महाराजांनी दिला. म्हणजे कुठं गेले महाराजांनी, म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये क्रांती किती घडावे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. असाच आणखीन एक दुसरा व्यसनी माणूस होता, त्याला इथं बोलू नये असं घाणेरडं व्यसन होतं. तरीसुद्धा महाराजांनी त्याला पदरात घेतला आणि त्याला सुधारायचा प्रयत्न केला. आणि एक दिवशी त्यात तो दिसला नाही म्हणून त्याला शोधत गेलं तर तो नदीकाठी कुठेतरी जाऊन झोपला होता. त्याला त्या व्यसनामध्ये म्हणा काय म्हणा ते 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 झोप लागली असेल. तर त्याला थंडी वाजेल म्हणून महाराजांनी स्वतःच्या अंगावरची शाल त्याच्या अंगावर घातली ना आले. सकाळी जागा झाल्यानंतर बघितले आपल्या अंगावर शाल बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, हे महाराजांची सेवा कोणी करणार नाही. तो पळत पळत गेला, परम लोटांगण घातलं आणि म्हणला महाराजां की मला ह्याच्यातून वाचवा तुम्ही. महाराजांनी त्याचा अवेर केला नाही, त्याला पदरात घेतलं, त्यांना अनुग्रह दिला वगैरे वगैरे वगैरे. आता आपण थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारूया. महाराजांच्या काळामध्ये अनेक सुशिक्षित लोक त्या ठिकाणी येत होते. त्याच्यामध्ये एक डॉक्टर कुर्तकोटी नावाचे, ते नंतर म्हणजे शंकराचार्य पण झाले होते. तर ते कुर्तकोटी म्हणून एक होते. तर एक दिवशी त्यांना राहावलं नाही. त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज, इथे भक्तिमार्गाच्यासाठी अनेक लोक येतात, अर्थार्थाची जिज्ञासून आणि सगळे लोक येतात, तुम्ही सगळ्यांना जवळ घेता, सगळ्यांना म्हणजे त्यांना अपेक्षित असेल ते सगळ्या गोष्टी देतात, पण हे घाणेरडे लोक जे येतात त्यांना तुम्ही पदरात कशाला घेता? चांगल्या लोकांना भक्तिमार्गाला लावणं म्हणजे त्यांचे म्हणजे उत्तम भूमी चांगली आहे, ती मशागत करून त्याच्यामध्ये चांगलं पीक घेणं हे सगळंच एवढं. परंतु दगडात धोंड्याने भरलेले हे लोक होते, यांच्यात काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. एवढंच नव्हे तर हे घाणेरडे लोक आहेत आणि त्याच्यातल्या काही लोकांनी तुमच्यावर विषप्रयोग पण करण्याचा प्रयत्न केलेला, तर अशा लोकांना तुम्ही जवळ का घेता? महाराजांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलेलं. म्हणजे इतकं सुंदर, ते वाचल्यानंतर मग मी अक्षरशः वेळावलं. ते महाराज म्हणाले की मी इथं म्हणे परमार्थाचा दवाखाना थाटलेला आहे. इथं मी कोणाला ये म्हणून सांगत नाही, जा म्हणून सांगत नाही. आणि इथं जो येतो त्याच्या बाबतीत असं आहे की शिकारी म्हणजे जातीवंत कुत्र्याला शिकवून त्याचा शिकारी कुत्रा कोणी बनवू शकेल म्हणजे, पण लूटभऱ्या कुत्र्याला जवळ घेऊन त्याचा शिकारी कुत्रा बनवणं हे काही साधं काम नाही. पण तो हे माझ्या स्वतःवर घेतलं नाही बरं का, हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला जमतं. म्हणून आलेल्या कुठल्याही माणसाला मी परत पाठवत नाही आणि त्याचा उद्धार माझ्या हातून होणार हे 100% आहे. तिने रामनाम घेतलं, त्याचा 100% उद्धार होता. त्यामुळे पुन्हा एकदा वाक्य सांगतो की एखाद्या साध्या किंवा जातीवंत कुत्र्याला शिकारी कुत्रा बनवणं हे कोणीच करू शकेल, परंतु लूटभऱ्या कुत्र्याला शिकारी कुत्रा बनवणं हे काही कोणाला जमेल असं वाटत नाही. परंतु माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने मला हे सगळं जमतं. त्यामुळे कशाही तऱ्हेचा माणूस असा, किती गुन्हेगार असाय, किती वाईटातला वाईट माणूस असा, मी कुणाचा अवेर करत नाही आणि माझ्या सहवास आल्यानंतर तोचा उद्धार होणारच हे मी 100% मी सांगू शकतो. अशा तऱ्हेचं उत्तर ऐकल्यानंतर तुम्ही विचार करा, माझं तर सोडून द्या, पण त्या कुर्तकोटींची अवस्था काय झालं असेल की आपण ज्याच्या सहवासात आहे ती किती वरच्या दर्जाचा माणूस आहे. एकदा फार गमतीचा प्रसंग घडला. आता महाराजांना काही मुलबाळ काही नव्हतं. थोडंसं आपण नंतर थोडंसं चर्चेत निर्णय गोष्टी सांगतोय, त्यामुळे चरित्राचा भाग थोडासा पुढं मागं होईल त्या ठिकाणी. तर त्यांच्या पहिल्या लग्नानंतर त्यांना काही मुलबाळ झालं नाही. त्यांची जी पत्नी होती ती सरस्वती, ती लवकर गेल्यानंतर आईने मागे दोषा लावला, तू दुसरं लग्न कर. ते म्हणले, अहो नाही, मला प्रपंचात पडायचं नाही, आता झालं एवढं पुष्कळ. नाही नाही नाही, मला
म्हणजे हे पाहिजेत म्हणे. तर त्या दिवशी एक दिवशी एका गावात गेले आणि लग्न करून बायकोला परत आणले आणि म्हणे तुला अशी सून आली की तुझ्याकडे ते डोळा वर करून सुद्धा बघणार नाही. आईला वाटलं म्हणजे चांगली मुलगी आली. पण त्यांनी बघितलं तर त्यांची पत्नी आंधळी होती. आता आईने कपाळाला हात लावला असेल, परंतु दुसरी गोष्ट सांगायचं की या आईसाहेब ज्या होत्या या परमार्थात अत्यंत उच्च कुटीला पोचलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे महाराजांनी त्यांना घेतलं आणि आजही त्यांची समाधी आहे. त्यांचं साधना इतकी होती की महाराज दुसऱ्या गावाला असले, एकदा सहज कोणतरी विचारला तर महाराज काय करतायत, ते त्यांनी सांगितलं. ते त्या स्वतः आंधळ्या होत्या पुढचं काही समजून. ते म्हणे महाराज आता पाणी पित आहेत म्हणून. मग महाराज आल्यानंतर एक दिवशी काही चिकित्सक लोक असतात, ते म्हणे अमुक दिवशी तुम्ही काय करत होतो, ते म्हणले मी पाणी पित होतो. त्या आंधळीने सांगितलं नाही का तुम्हाला म्हणे. विचार करा काय. आपल्या बायकोला, आता आपल्या बायकोला म्हणजे नवऱ्याला काही म्हणायचा हक्क असतो, पण त्याच्यातून त्यांनी विनोद निर्मिती करून त्या आंधळीने तुम्हाला सांगितलं नाही का, मग मला परत कशाला विचारते म्हणले. अशा तऱ्हेची त्यांची साधना होती. त्यांचा पण परमार्थ अतिशय उत्तम झाला आणि त्यांची समाधी गोंदवलेला आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा झाला होता, पण तो झाल्या लवकरात लगेच गेला. तो त्याला पत्नीला साधी आपलं मूल म्हणजे जन्माला गेलं म्हणून त्यांना शोक अत्यंत झाला. त्यावेळेला त्याने सांगितलं तू शोक करू नको. महाराज काय रडत बिडत काय नव्हते. स्वतः आता विचार करा, स्वतःचा पुढचा मुलगा जन्माला आणि लगेच मेला म्हटल्यानंतर कुणालाही वाईट वाटणारच, पण महाराज काय शोक करत नव्हते. त्याने विचारावं तुम्हाला काय वाटत नाही का आपला मुलगा गेला. ते म्हणाले मला काय वाटत नाही, कारण कोण कशासाठी आला आणि केव्हा जाणार हे मला माहिती असतं. माझ्या पोटी जो आला होता तो असा आत्मा होता, तो अतिशय पुण्यवान होता. त्याची इच्छा होती की एका सत्पुरुषाच्या पोटी मला जन्म मिळाला. त्या एका इच्छेसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागला होता. तो माझ्या पोटी जन्माला आला आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याला इथं थांबायचं काहीच कारण नव्हतं. परत कशाला पश्चात पडायचं. तो आला तसा निघून गेला. अशीच कथा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात पण आपल्याला बघायला मिळते. आपण कधीतरी तो विचार करूया. तर अशा तऱ्हेचे आघाताचे प्रसंग येऊन सुद्धा महाराज अविचल राहिले आणि त्या ठिकाणी सन्मार्गाला लावायचं त्यांचं काम त्या ठिकाणी चालूच होतं. तर अशा अनेक लोकांचा त्यांनी सन्मान लावलं आणि अनेक लोकांना त्यांनी उद्धार केला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की जातीवंत कुत्र्याला शिकारी कुत्रा कोणी बनवू शकतो, पण तो लूटभऱ्या कुत्र्याला शिकारी कुत्रा बनवणं हे सामान्य काम नाही. माझ्या गुरुच्या कृपेने मला हे जमतं. आता एकदा एक गमतीचा प्रसंग घडला. आता परत चरित्राकडे आपण बघू. महाराजांना आता काही मूलबाळ नव्हतं. तर महाराजांचे जे चुलत घराण्यातली लोक होते त्यांना असं वाटायचं हा आता फकीर झालेला आहे, याचा प्रपंच काय वाढणार नाही, याचे म्हणजे वंश काय वाढणार नाही. महाराजांची शेती भरपूर होती बरं का. तसे अजूनही आहे ती शेती. महाराज जवळजवळ 70-75 एकर शेती होती त्यांची. त्यात ते म्हणाले की तू मी अरे तुला तर बोलत असतील, त्यांचे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, कोण असेल, तू आता फकीर झालेला आहे, तुला काय मूलबाळ नाही, तुझा वंश काय वाढणार नाही, त्यात तुझी शेती आहे ती आमच्या नावावर करून टाका, आम्हाला मूलबाळ आहेत वगैरे वगैरे. तसं म्हटलं तर व्यावहारिक दृष्टीने त्यांचं म्हणणं अगदीच चुकीचं होतं अशात म्हणायला काही हरकत नाही. त्या महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. तर ते म्हणाले तुम्हाला 2-4 मुलं आहेत, माझी बघा किती मुलं आहेत. म्हणजे माझी 1000 मुली आहेत, तुम्हाला 2-4 मुलं आहेत, माझी 1000 मुलं आहेत. म्हणजे उलट तुमच्याच हिस्टोरीला मला द्या, मला यांना सांभाळायचं. असं म्हणून महाराज पण एकदा बोलणं चालणं खूप म्हणजे बोलणं वाढत गेलं आणि चक्क एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली दोघांची. म्हणजे महाराज पण शिव्या देत होते, नातेवाईक पण शिव्या देत होते. आणि असं महाराज शिव्या देता देता रागाने लाल बुंद झाले होते. आणि अशा वेळेला हे डॉक्टर कुर्तकोटी तिथं दर्शनाला गेले. त्यांना ते सगळं म्हणजे आपण म्हणतो ना अप्रूपच वाटलं. अरे आपण सद्गुरू म्हणून पायात डोकं ठेवतो आणि हा माणूस भांडतो आणि शिवेगाळ करतो वगैरे. तर त्यांना ते काय सहन झालं नाही. तर कुर्तकोटी गेल्यानंतर महाराज त्यांना म्हणलं बसा तुम्ही आलेला, जरा भांडण संपून येतो. असं समजून ते काय भांडण जे काय असेल ते झाल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलं, कुर्तकोटीने विचारलं, अहो म्हणलं माफ करा म्हणे, तुम्ही माझे गुरु आहात, पण हे असं काय हे काय. महाराजांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले की हा माझा राग आहे ना, हा गळ्याच्या वरचा आहे, हा मी खाली जाऊ देत नाही. आपण शंकराला नीलकंठ म्हणतो, शंकराने विष इथंच ठेवलं, खाली जाऊ दिलं नाही. म्हणजे हे आपल्याला दोन्ही गोष्टींची सामायिकता या ठिकाणी लक्षात येते की त्यांना जो प्रसंग घडला
तो राग त्यांनी आतमध्ये आणून दिला नाही. त्याच्याशी भांडताना त्याने अमुक शिवी दिली, त्याच्या तोडीस तोड दुसरी शिवी द्यायची. हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. ते भांडण पण अगदी व्यवस्थित चाललं होतं, सिस्टमॅटिकली चाललं होतं. परंतु त्या रागाचा परिणाम त्यांनी आपल्या आयुष्यात कधी होऊ दिला नाही. अशा तऱ्हेचे त्यांचे झालं. एकदा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये परिस्थिती अशी झाली की लोक अन्न पाण्या वाचून तडफडत मरायला लागले. त्याला महाराजांनी त्या प्रांतातल्या लोकांना सांगितलं, मी तुम्हाला एक काम देतो, रोज प्रत्येकाला एक भाकरी आणि एक आमटी, म्हणजे वाडगाभर आमटी मिळेल, पण मी सांगेल तर काम करायचं. आता हे अशिक्षित लोकांना जे फिकत नाही काही नाही असं काम आहे की इकडची माती उचलायची आणि तिकडं टाकायची, दुसऱ्याशी तिकडची माती उचलायची तिकडं टाकायची. आता ज्याचे पलीकडं काम, पण लोक काम करत होते आणि ते अक्षरशः काही हजार लोक तिथं काम करत होते आणि महाराज त्यांना रोज प्रत्येकाला एक त्या ठिकाणी भाकरी आणि आमटी देत होते. त्याला तिथे औंधचे राजे आले होते. राजाची संपत्ती तर आपल्याला विचार करायला नव्हता. त्यांनी ते बघितलं, महाराजांना लोटांगणच घातलं. त्यांनी म्हणले, अहो आम्ही राजे महाराज आहेत, आम्हालाही न जमणार एवढं तुम्ही अन्नदान करतात. ते परत म्हणले, हे नाही माझं काही नाही, रामरायाची कृपा आहे ते म्हणे. अशा तऱ्हेचं सगळं त्यांचं वर्तणूक होते. आणि त्यामुळे आजही आपण जर का गोंधळाला गेल्या तर तिथं प्रचंड प्रमाणावर अन्नदान चालतं आणि तिथं अन्नदान कधी कमी पडत नाही. तिथले लोक असे सांगतात की कधी असे प्रसंग घडले की आता कोठीमध्ये काहीच शिल्लक नाही, आम्ही नामस्मरण करतो आणि कुठून तरी कोणतरी एक ट्रकवर काहीतरी घेऊन येतो आणि खरोखरच घडलेलं आहे आणि ते सगळं आम्ही उतरून घेतो, लगेच स्वयंपाक करतो, लोकांना वाढायला सुरुवात करतो. आणि ज्या माणसाने हे सगळं शिधा आणलेला असतो तो स्वतःचं नाव पण सांगत नाही, रिसिप्ट पण थांबत नाही आणि निघून जातो. आता हे अन्नपुरवठा कोण करतं हे आपल्या लक्षात आलेलं असेल, म्हणजे ज्याच्या नावाने सगळं चालेल त्यालाच काळजी. महाराज नेहमी म्हणायचे की प्रपंच रामरायावर सोपवायचा आणि आपण निश्चिंत राहायचं. हे त्यांना सांगायला ठीक आहे, आपल्याला आचरणाला कठीण आहे. कारण आपण इथून बाहेर पडलो रे पडलं, इथं छान ऐकतं, मी सांगतोय तुम्ही ऐकताय, पण बाहेर पडलो रे पडलो की आपल्या अडचणी सुरू होतात. असो, पण ज्याची जशी साधना होत असते तसं त्या ठिकाणी त्याला फळ मिळतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर महाराजांच्या आयुष्यात चमत्कार अतिशय घडले, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे अशा लोकांना त्यांनी भक्तिमार्गाला लावलं. आणि नुसतंच भक्तिमार्गाला लावलं नाही, त्यांना आपल्या तोडीस तोड बनवलं. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांना. त्यांचे दोन शिष्यांपैकी एक भाऊसाहेब केतकर आणि एक तात्यासाहेब केतकर, असं दोन पितापुत्र होते त्या ठिकाणी. तर त्यांना असं वाटायचं की भाऊसाहेबांचं लग्न जे आहे हे महाराजांच्या समोर लागावं. महाराज म्हणाले काय हरकत नाही. मग मुली बघायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं नाही, ते परत गुरुवर इतकी श्रद्धा की तुम्ही सांगतील त्या मुलाची, म्हणजे वडिलांनी सांगायचं तुम्ही सांगतील त्या मुलाशी आमचा मुलगा लग्न करेल आणि मुलगा पण म्हणणार महाराज सांगतील त्या मुलीशी मी लग्न करेल. असं एक लग्न ठरलं शेवटी. आणि ज्या दिवशी ठरलं, मुहूर्त वगैरे काढला, पत्रिका वगैरे सगळी झाली आणि मुहूर्ताची वेळ आली तर महाराज आतमध्ये झोपले होते. आता झोपलेले महाराजांना उठवायचं नाही, मी गुरुवरची श्रद्धा बघा, झोपलेले उठवायचे, ते जागे होतील तेव्हा बघा उठवायचं त्यांना, असं म्हणून थांबले. असं करत करत 12 वाजले, 1 वाजला, सगळे लोक ताटकले, 2 वाजले, वराडी लोक आरडाओरडा करायला लागले, अहो लग्न करायचं की नाही, किती वाजले अजून, लोक जेवायचे. ते म्हणाले नाही, ते महाराजांनी तिथं आले पाहिजेत, महाराज आल्यानंतर आपण सगळं करायचं. म्हणजे त्यांची पण परीक्षा झाली असं म्हणायला करतात. असं झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला महाराज झोपेतून उठले. काही ठिकाणी सांगितलं रात्री उठले, थोडेसे उशिरा उठले. आणि उठल्यानंतर ते म्हणाले, अरे भाऊसाहेब लग्न होतं ना, तुम्ही लोक म्हणा मी झोपून राहिलो, उठवायचं नाही का मला. ते फक्त काही नाही हसले. आणि त्यानंतर हसल्यानंतर ते म्हणाले चला आता उरकून घेऊ म्हणून. लग्न लागलं आणि तिथे मासुर्णेकर शास्त्री म्हणून एक पंचांग वगैरे जाणणारे होते. मला त्यांना सहज म्हणाले, का पहिला मुहूर्त आपण चुकवला, आता ह्या ज्या मुहूर्ताला काय 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 योग तिथी कसं होतं. त्या मासुर्णेकरांनी ते पंचांग वगैरे मांडलं. ते सांगितलं की ज्या मुहूर्तावर लग्न लागलं तो अमृत सिद्धी योग होता. म्हणजे साध्या मुहूर्तावर लग्न लागलं असतं तरी ठीक आहे, परंतु अप्रतिम मुहूर्तावर लग्न लागलं म्हणजे सत्पुरुषाच्या कुठल्याही कृतीतून त्या माणसाचं कल्याणच होत असतं, हे आपल्याला याच्यात बघायला मिळतं. आणि ह्या मासुर्णेकर शास्त्रींची पण गोष्ट अशी होती, महाराजांनी त्यांना अनुग्रहित केलं होतं ते नामस्मरण करायचे. त्यांची एक अशी इच्छा होती की महाराजांच्या मांडीवर आपल्याला मरण यावं. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज म्हणाले काय हरकत नाही. असं करता करता एक दिवस त्यांचा अंतकाळ जवळ आला. महाराज त्यांची मांडीवर घेऊन बसले होते. त्यांचे प्राण गेले परंतु ओठ हालत होते. प्राण गेले पण ओठ हालत होते.
महाराज तरी तर शांतपणे बसले होते आणि ज्याला ओठ हालायचे थांबले त्याला महाराजांनी मग त्यांचं डोकं खाली उतरवलं. ते म्हणे परम अंतकाळ सुंदर चाललेला आहे. आणि त्यांना नामस्मरणाची एवढी म्हणे त्यांनी नामस्मरण केलं की शरीरातले प्राण निघून गेले तरी सुद्धा त्यांचं तोंड हालत होतं नामस्मरणासाठी. इतकी नामस्मरणासाठी त्यांची ओढ होती. आणि हे उदाहरण बघण्यासारखं आहे. आणि प्रत्यक्ष अशा अनेक गोष्टी महाराजांनी दाखवून दिल्या की जे महाराजांना अनन्य शरण गेले होते त्या शरणागताचं त्यांनी कल्याणच केलं. पण जगरहाटीमध्ये समजणार नाही अशा अतर्क गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. पण ह्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि ह्या त्यांनी अत्यंत उत्तम कालनिर्णय करून त्यांचं एका ठिकाणी त्यांचे 2 शिष्य होते, एक आनंद सागर आणि ब्रह्मानंद. या दोघांचे चरित्र पण अत्यंत दिव्य आहे. महाराजांनी त्यांना ब्रह्मानंदांच्या बद्दल तर महाराज म्हणाले हे माझ्यापेक्षा काकांवर सरस आहे. काय म्हणजे कोणी म्हणेल का की हा माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणून, पण ते म्हणायचे हा माझ्यापेक्षा काकांवर सरसच आहे. ब्रह्मानंद बुवांचं ब्रह्मचर्य माझ्यापेक्षा काकांवर सरसच आहे अशी आपल्या शिष्यांची होती. आणि आजही आपण गोंधळला गेलात तर आनंद सागर आणि ब्रह्मानंद यांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी उपासना चालते. दोघांची चरित्र अत्यंत दिव्य. त्यांनी महाराजांच्या पश्चात महाराजांचं कार्य तर चालवलं पण स्वतःच्या गावी जाऊन त्या ठिकाणी उपासना केंद्र निर्माण केली. संपूर्ण भारतामध्ये महाराजांची उपासना केंद्र अनेक ठिकाणी आहेत. मी फक्त नावं त्या ठिकाणी सांगत बसत नाही कारण त्याच्यात खूप वेळ जाईल. पण जिथे जिथे महाराज गेले तिथं त्यांनी वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी अनेक चमत्कार पण घडले. आणि त्या ठिकाणी चमत्कार नुसते घडत असताना त्याच्यातून काहीतरी भव्य दिव्य घडतं. एकच थोडासा चमत्कार त्या ठिकाणी सांगतो कारण तुमच्याशी रिलेटेड आहे म्हणून. महाराज इंदूरला गेले. तर त्या इंदूरला गेल्यानंतर तिथे एक म्हणजे पक्की बाई होती. तर त्यांच्याकडे त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी साधा केली. तर त्यांनी त्यांचं निरीक्षण केलं. हा नामस्मरण करतोय अमुक तमुक वगैरे सगळं केलं. तर एक दिवशी ती त्यांच्याकडे आली. ऐकायची तयारी ठेवा. एक दिवशी त्यांच्याकडे आली. ते म्हणले मी रामरायाला नैवेद्य केलेला आहे घेणार का? ते म्हणजे रामरायाचा नैवेद्य घेतो मी. नैवेद्य म्हणे अगदी गरमागरम आहे चालेल का? म्हणजे मला चालेल म्हणून. त्या बाईने एका वाडग्यातून म्हणा किंवा ताटातून निखारे आणले. ते निखारे लाल जातात आणि रामरायाचा प्रसाद घ्या म्हणून त्यांच्याकडे दिले. आणि महाराजांनी ते निखारे खाल्ले. तुम्ही प्रयत्न करू नका. त्यांना जमणार होतं, आपल्याला जमणार नाहीये. त्या जिजी नाव त्यांचं. तर त्यांनी ते घेतले. ते घेतल्यानंतर यांचे हातपाय लटलट कापायला लागले की हा माणूस कुठल्या तऱ्हेचा आहे आणि आपण त्याच्यावर काय केलं. मी या जवळ मारण्याचाच प्रयत्न होता ना. त्यामुळे त्यांनी आनंद शरणागत गेले. महाराज फक्त हसले. आणि त्यानंतर त्यांनी या जिजींना सुद्धा अनुग्रह दिला आणि त्या म्हणून परमार्थात उत्तम अधिकारी झाले. म्हणजे त्यांचा परिस्पर्श ज्यांना ज्यांना झाला त्या सगळेजण उत्तम तऱ्हेने परमार्थ करत गेले. आजही आपण गोंधवलेल्या गेल्या तर हजारो माणसाचं अन्नदान तिथे चालतं. आपण जर का धनश्री लेले यांचे एक यूट्यूब आहे बघा. सगळ्यात मोठा रामदासी म्हणून एक यूट्यूब जे आहे जरूर ऐका. त्या ठिकाणी आणखीन जरा विस्तारित प्रमाणात तुम्हाला ऐकायला मिळेल. किंबहुना त्यांच्याबद्दल म्हणजे गोंधळकर महाराज धनश्री लेलेंच्या अनेक त्या ठिकाणी प्रवचन पण आहेत. ते पण ऐकायला मिळायला काही हरकत नाही. अशा तऱ्हेचं असं अत्यंत उत्तम कार्यक्रम 21 डिसेंबर 1913 गोंदवल्याला त्यांनी शेवटचं कीर्तन केलं रामरायासमोर. आणि 22 डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष वद्य दशमी शके 1835 रोजी सकाळी त्यांनी देह ठेवला. आणि त्यानंतर त्यांना ते महासमाधी देण्यात आली. त्या ठिकाणी जी समाधी आहे ती आता त्या ठिकाणी बांधलेली आहे. ती जागा पण त्यांनी अगोदरच दाखवली होती. त्या ठिकाणी ते समाधीस्थ झाले. आणि तेव्हापासून आज जागा आहे अशी होते. गोंदवलेला आलेला एकही माणूस उपाशी पोटी जात नाही. आता तुम्ही म्हणाल गावकऱ्यांचं काय? गावकरी तिथं येत नाही. म्हणजे मी तिथं चौकशी केली. ते म्हणले गावकरी आपापल्या घरात घेतात. पण ज्यावेळेला प्रयोजन असेल काही उत्सव असेल त्याला काही गावकरी प्रसाद म्हणून त्या ठिकाणी येतात. त्याचा काही प्रश्न नाही. पण ते गावकरी मदतीला पण येतात ना. बऱ्याच वेळा ते धान्य पण देत असतील असं काही. असा अतिशय उत्तम तऱ्हेचा आधुनिक काळामध्ये सर्व विज्ञाननिष्ठ भूमिकेत वावरून हा माणूस अत्यंत सुंदर परमार्थ करत त्यांनी त्या ठिकाणी देव ठेवला. आणि आज इतकी वर्ष झाली तरी त्या ठिकाणी तो परमार्थ उत्तम चालू आहे. आजच पण गोंधळाला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला नामस्मरण करताना लोक आढळतील. आता आपण 108 मण्यांचीच माळ घेऊन बसतो. पण तिथं काही मंडळी मी अशी बघितली त्या 1000 मण्यांची माळ घेऊन बसलेली असतात आणि त्यांचा रोजचा नियम ठेवलेला असतात. तो नियम त्या ठिकाणी पार पडत असतो. कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी काही चमत्कार पण त्या ठिकाणी बघायला मिळतील. तुमच्या आयुष्यात पण काहीतरी चमत्कार घडतील असं म्हणायला काही हरकत नाही. माझा एक छोटासा चमत्कार असं नाही. पण एकदा मी त्या ठिकाणी गेलो होतो. मला थोडासा
तबला मृदुंग वाजवायला येतो. तर मला असं वाटलं की तिथं आरती वगैरे चालली की आपल्याला थोडंसं सेवा करायला मिळावी. म्हणून मी सकाळी त्यावेळेला गेलो, काकड आरतीच्या वेळेला गेलो, तर तिथं ते चाललं होतं सगळं. माझं लक्ष गेलं तिथं तबल्यावर कोणीच नव्हतं. मी त्यांना विचारलं की मी वाजवू का? ते म्हणाले वाजव ना म्हणून. चांगली मला तासभर तबला वाजवायची सेवा करा. आणि मी नंतर विचारलं की हे ठेवलं होतं हे काय? नाही म्हणे आज ते आले नाहीत. म्हणजे ते आले नाहीत म्हणून अविनाश महाळबेंना तिथं संधी मिळाली. म्हणजे अविनाश महाळबेंच्या मनात इच्छा काय होती की आज या मार्गाने सेवा करावी. ती इच्छा लगेच पूर्ण झाली. असे अनेक चमत्कार तुम्हाला पण अनुभवायला मिळतील. पण हे चमत्कार म्हणजे महाराज नव्हे, तर हे आपल्याला सन्मार्गावर नेण्यासाठी म्हणून महाराजांनी एक कृती केली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या या सामर्थ्याला आपण वंदन करूया आणि या ठिकाणी थोडंसं नामस्मरण करूया आणि त्या ठिकाणी मी प्रवचनाला विश्राम देतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी देवदत्त.